नमस्कार, मी रोहिणी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की खूपच छान आणि आनंदात असणार आणि काहीतरी खमंग रेसिपी ह्या थंडीच्या वातावरणामध्ये प्रत्येक दिवशी ट्राय पण करत असणार. त्याचपैकी एक खमंग रेसिपी मी तुमच्याकरिता घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पाहावे ही विनंती करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर चला, आजची आपली रेसिपी आहे कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी बनवण्याकरिता सर्वप्रथम कोथिंबीरला छान कापून स्वच्छ पाण्यातून 2-3दा तुम्ही धुवून घ्या. जसे की मी या प्रकारे धुतलेली आहे त्याच प्रकारे धुवून घ्यावी. मसाला वाटण्यासाठी इथे घेतलेले आहे 2 चमच धणे, त्याचबरोबर 1 चमच जिरे, 2 कापलेल्या मिरच्या आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. याला जाडसर असं वाटून घ्यावे. त्यानंतर कोथिंबीरमध्ये ॲड करायचं आहे 1 चमच तिळाचा पावडर किंवा अख्खं तीळही घेतलं तरी चालतं आणि तिखट, हळद, मीठ आणि जिरे पावडर. त्याचबरोबर जो वाटण केलेला मसाला आहे तो पण त्यामध्ये ॲड करायचा आणि 5 ते 6 चम्मच यामध्ये बेसन ॲड करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी ॲड करून तुम्हाला छान प्रकारे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. कारण पाणी ॲड केल्याने काय होणार, जे बेसन आपण ॲड केलेलं आहे ते छान घट्ट पद्धतीने या गोळ्याला एकत्रित करण्यास मदत होईल. तर याच प्रकारे तुम्ही पण बनवून पहा. खूप छान कोथिंबीर वडी बनवून तयार होईल. यानंतर यामध्ये ॲड करायचे आहे 1 चम्मच तेल. तेलामुळे काय होईल, हा गोळा तुमच्या हाताला चिपकणार नाही. तयार केलेल्या गोळ्यांना तुम्हाला स्टीमरमध्ये लावून घ्यायचे आहे 10 मिनिटापर्यंत. जसे की आता इथे गोळे मी लावते आहे आणि या प्रकारे 10 मिनिटापर्यंत तुम्हाला हे गोळे वाफवून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं बेसन पण छान प्रकारे शिजून येईल व कट करण्यास तुम्हाला अवघड जाणार नाही. तर इथे बघू शकता आपली कोथिंबीर वडी छान शिजलेली आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण हे कापलेल्या वड्या छान आलटून पलटून फ्राय करून घ्यायचे आहे आणि गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे. कारण गॅस फ्लेम मीडियम असल्यामुळे तुमच्या ज्या ह्या वड्या आहेत त्या आतपर्यंत छान शिजल्या जाणार. तर याच प्रकारे फ्राय करून छान तुम्हाला खमंग अशी वडी बनवायची आहे आणि नक्कीच ट्राय करायची आहे. तर ह्याच प्रकारे तुम्हीही बनवा आणि नक्कीच ट्राय करा. तर तुम्हाला माझी ही रेसिपीची व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर मला सबस्क्राईबसुद्धा करा आणि एक छोटासा लाईकसुद्धा द्या. तर पुन्हा मिळते उद्या एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत काळजी घ्या. बाय.